नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जयवंत दळवी यांची चक्र ही कादंबरी आणि आज भाग 8. उजाडायच्या आतच अम्मानं समोरच्या फुटपाथवरल्या नळाखाली बसून आंघोळ केली. चांगली थंडी पडली होती, त्यामुळे नळातलं गार पाणी अंगावर पडताच हू 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 असा आखडता आवाज तिच्या तोंडून निघत होता. काळोखात स्वच्छ आंघोळ करण्याचा तिचा विचार जवळजवळ फसलाच होता, कारण समोरच पाटीवाले बसलेले होते. नळाच्या शेजारी शेकोटी करून ते शेक घेत होते. लवलवत्या ज्वाळेवर हाताचे तळवे पापड भाजल्यासारखे उलथे पालथे करून भाजत होते. भूतानं विस्तवात पाय सारावे तसे पाय ज्वाळेवर धरून ते ऊब घेत होते. ते शेकोटीचा प्रकाश अम्माच्या अंगावर पडत होता. तिच्या तुळतुळीत मांसल देहावरून घरंगळणारे पाण्याचे थेंब काचमण्यांप्रमाणे चकचकत होते. भिजलेलं वस्त्र सोडून बसल्या बसल्या सुकं वस्त्र अंगावर ओढताना पाटीवाल्यांनी खाकरून खाकरून खोकणं सुरू केलं. आपापसात काहीतरी बोलून ते खो खो हसले. त्यातल्या एकानं अंगाला आळोखे पिळोखे देत कडकडून हाडं मोडली आणि टमरेल घेऊन तो ते भरण्यासाठी नळावर गेला. आज सुबे के सुबे घुसळ, त्यांनी लाचारीनं विचारलं आणि तो टमरेल भरू लागला. पण अम्मानं उत्तर नाही दिलं. तोंडानं सू करत ती कपड्यावर साबणाची वडी घासायला लागली. फुटपाथच्या लादीवर कपडे झोडायला लागली. धुणं आटपून येताना तिने एक मडकं भरून पाणी आणलं. झोपडीच्या दाराशी मडकं ठेवून तिने धुतलेली चिरगुटं झाडली आणि झोपडीच्या छपरावर पघळली. तेवढ्यात कब्बशांचा कड 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 आवाज करत अब्दुल्ला आला. मडक्यातलं पाणी घेऊन बेनवानं पटापट रस्त्यावर चुळा फेकले आणि तो बाजेवर सरसावून बसला. अब्दुल्लानं कानापर्यंत किटली ओढून कमरेसमोर कप धरला आणि त्यात लालबुंद चहाची धार पकडली. पटापट 2 कप भरले. कप घेऊन अम्मा जमिनीवर उकिडवी बसली. अम्मा, बुरून घे ना एक, आग पडली पोटात. तू घे की, कालचे पैसे कुठं गेले तुझे? कालचे पैसे वय, ते पडले पुन्नाच्या माड्यावर. उलट 5-7 रुपये झिपऱ्याचे घेतलेत. आता खिशात तांब्याची दिडकी नाही. मग अरे माझ्याकडं कंचे पैसे? का, अण्णानं काय दिलं नाही वे? हां, अण्णानं दिलेले पैसे खाऊन टाकते, मग घर कुठलं बांधणार? अब्बा, 1 पाव घेतला तर घराचा 1 वासा कमी पडतो. तसं नाही रे बाबा. अगं रात्री बी जेवण नाही. खाली पिली बेवडा पिऊन पोटात आग घेतली. बेनवा डोकं करकरा खरवडत म्हणाला. तेवढ्यात रस्त्यावर खराटा ओढत सोन्या तिथे येऊन बसला. त्यानं कानावरनं मफलर घेऊन घट्ट डोक्यावर गुंडाळला होता, त्यामुळे त्याच्या कानातली भिगबाळी आज दिसत नव्हती. अंगात गरम काळी बंडी घातली होती. सापाच्या कातीसारखी दिसणारी हातापायांची कातडी तो हाताच्या तळव्यानं सारखा चोळत होता. काय गो अम्मा, आज फटफटीत पहाटेच नालीस का काय? या कडकडीत थंडीत अंगार पाणी घेतलास तरी कसा? शिरा बसो या थंडीर. ब ब ब ब ब असा कडकडत्या ओठातनं आवाज करत तो अम्माच्याच समोर बसून राहिला. अरे अब्दुल्ल्या, अरे चहाचं पाणी तरी हाड, गरम आहे ना बाबा. अब्दुल्लानं कानावर किटली ओढून 1 कप भरला, सोन्याच्या हातात दिला. बुरून पाव खाएंगा क्या? अब्दुल्लानं धंदेवाईक चौकशी केली. अम्मा, अगो पाव खातेस? सोन्या झोपडीत पाहत म्हणाला. अम्मा अद्याप आतच होती. ती पाव खात बाहेर बसली तर तेवढंच तिला बघता येईल या आशेनं सोन्या पावली काटवायला तयार झाला होता. अम्मानं हो म्हणायच्या आधीच बेनवा म्हणाला, अरे खाईल तर काय झालं, पण पैसा खर्चायला नको, घर बांधणार. पैशाचा सोड रे, दी रे अब्दुल्ला, 3 बुरून पाव दी. असं म्हणत सोन्या खुशीत आला. अम्मा समोर येऊन बसली. तिघंही पूर्वजन्मीचा सूड उगवल्याप्रमाणे पावाचे लचके तोडायला लागले. घर बांधतेस काय गो अम्मा? तोंड भाजत असतानाही सोन्यानं चौकशी केली. तर या झोपड्यात राहायचं किती दिवस? आणि पोलीसवाले कधी झोपड्या उडवतील, काय नियम आहे का? काय घर बांधून काय लगीन बिगीन करतस का काय? बसल्या जागी मांड्यांची चिपाडा आवळून घेत सोन्या म्हणाला,
होय करते. आहेस का तू तयार? सोन्याच्या तोंडात हसू कोसळलं. ते लपवता लपवता त्याच्या लटपटत्या जीवनीतून चहाच्या रेषा बाहेर ओघळल्या. त्या कल्पनेनंच त्याला कसला तरी अतोनात आनंद झाला. दात नसल्यामुळे सारखे आत बाहेर पडणारे ओठ कसेबसे आवळून तो गालातल्या गालात हसत होता. ती चेष्टा करते हे त्याच्या लक्षात आलं होतं, तरीसुद्धा त्या चेष्टेवर सुद्धा तो खुश झाला. मोठ्या बहारीच्या आणि खुशीच्या नजरेनं त्याने अम्माचं अंग प्रत्यंग न्याहाळून घेतलं. ओठ आत बाहेर चाळवत तो टक लावून अम्माकडे बघत राहिला. त्यामुळे त्याच्या थकलेल्या देहात सुद्धा बघता बघता ऊब आली. सुकलेल्या आटलेल्या धमन्यात रक्त वाहू लागल्याची त्याला जाणीव झाली. बरं दे आता त्या अब्दुल्ल्याचे पैसे. अम्मा गालातल्या गालात हसत म्हणाली. वय गो, पैशाक मागं पुढं बघणार हो मी नाही हा. मोठ्या दिलदारी थाटानं सोन्यानं डावीकडं वाकून उजव्या कनवटीला हात घातला आणि हाताच्या तळव्यावर नाणी चाचपत त्यांनी 6 आण्यांचे पैसे अब्दुल्लाच्या हातावर ठेवले. तेवढ्यात अम्मा तिथनं उठली. दारावरचं मडकं उचलून ती आत गेली. अगो बये, जरा बस तरी धड. तुझ्या कुल्ल्याला मुळी थारा म्हणून नाही हो. अम्मा तिथून उठून गेली हे सोन्याला काही आवडलं नाही. अरे जरा पाव तरी खाली उतरू दे, असं म्हणत त्यानं आपल्या खर्चानं पाव दिल्याची तिला आठवण करून दिली. अरे बसायचं कशाला? लगीन करतोस का ते सांग. अम्मा पुन्हा चेष्टेनं आतून म्हणाली. आज भारी काट्यावाली तू. सोने आपल्या पायावर थपडा लगवत म्हणाला. आत शिजणाऱ्या अन्नाकडे बघत भुकेलेला कुत्रा बाहेर वाकड्या मानेनं बसावा तसा तो तिरप्या मानेनं झोपडीत पाहत राहिला. अरे अम्मा, अम्मा, लुका आया लुका. हर्षभरीत होऊन बेनवाट टुणकन बाजेवरनं उठला. लुकादा आला? अम्मा ही तरतरीत होऊन बाहेर आली. आता आपला पत्ता लागणार नाही. रस्त्यावरच्या कचऱ्याच्या बारक्या ढिगाकडे बघतोय कोण? आता अम्मा आपल्याकडे बघणार नाही याची सोन्याला जाणीव झाली. आता इथे बसायला नको, उठायला पाहिजे. अरे रामा रामा रामा, असं पुटपुटत गुडघ्यावर हात ठेवून तो कंबर सरळ करत उठला. त्यासरशी कमरेची गुडघ्याची हाडं कडकड आवाज करत मोडली. झोपडीला टेकवलेला खराटा उचलून तो मार्गाला लागला. संथ गतीनं रस्त्याच्या कडेकडेनं खटारा ओढायला लागला. काय रे लुका, किती दिवसांनी येतो? अम्मा आपुलकीनं म्हणाली. पुढे होऊन लुकानं बेनवाला कुशीत आवळला. अरे कैसा आहे बेनवा? चलताय. बेनवा खाली मान घालून म्हणाला. असा थकला कशानं रे लुका? अम्मा त्याच्यावर नजर रोखून म्हणाली. नजर रोखता रोखता तिच्या भुवयांमध्ये 2 उभ्या रेषा उमटल्या. ती काहीतरी न्याहाळत होती. क्या देखती क्या? क्या हुआ तुमको? लुका पचदिशीत थुकला. अरे कोणा पायी? अरे तू नाही रे, लुका म्हणाला. त्यानं लटालटा मान हलवली, नजर बाहेर काढली. ते ऐकून अम्माला बरं वाटलं. तरीसुद्धा तिचे डोळे अस्वस्थ झाले होते. ती त्याला सारखी बघत राहिली. लुकात बदल खूप झाला होता. तो कमालीचा थकला होता. उफाळणारा जोश आटोपला होता. तेल संपलेल्या वातीसारखे त्याचे डोळे मंदावले होते, खोलगट झाले होते. डोळ्यांभोवती काळी ठिक्कर वर्तुळं पसरली होती. बुबुळं पिवळट बुळबुळीत दिसत होती. गालाच्या खोलप्या झाल्या होत्या. तोंडावर कसली तरी चिंता पसरून राहिली होती. मूळचा तो बेदरकार, कसलीसुद्धा काळजी न करणारा, वृत्तीचा कलंदर, पण आता 2 क्षण गप्प राहिला की कसल्या तरी चिंतेत गुरफटत होता. मागून कुठून तरी नको त्या काळजीचा पेच बसलेला होता. तेल लावून चोपडलेली झिपरं आता जाग्यावर नव्हती. डोक्याबरोबर केस कापले होते. त्यात अधूनमधून खपल्या धरल्या होत्या. सदान कदाट टेसात वावरणारा मर्द आज मळकट डाग पडलेले कपडे घालून आला होता. इस्त्रीच्या कडक विजारीत हमेशा खमीज खोवणारा, पण आज त्यानं खमीज बाहेर सोडलं होतं. विजारीवर आणि खमिसावर जखम गळल्याचे सुक्के डाग होते. चालताना तो कमरेतनं आणि गुडघ्यातनं थोडा लचकतही होता. असा कशानं र झाला? अम्मा बघता बघता पुन्हा कळवळली. काय विचारू नको, तब्येत नाही बरी. लुका कष्टी आवाजात म्हणाला. धंदा बरा नाही? अगं धंदा बघायला सगळं लक्ष आहे कोणाचं?
तब्येत ठीक तर धंदा. कंबर धरून तो बाजेवर बसला. खमिसाचं टोक त्याने मांडीवर ओढलं. अरे दवा पाणी तरी घे नेमानं. 22 इंजेक्शनं झाली. साले हरामखोर. दव्याची इंजेक्शनं देतात का पाण्याची खुदा जाने. असं म्हणत तो वीधभर लांबीची लाल चिंधीत थुंकला. आज राहशील ना? हा राहील की राहील. बेनवामध्येच म्हणाला. कोंबडा मारू म्हणजे राहील. अरे कोंबडं नाही चालायचं या तब्येतीला, गरम पडन. असं म्हणत आम्हा पुन्हा पुन्हा लुक्काकडे पाहत राहिली. लुक्काही गरीब नजरेनं तिच्याकडे बघत राहिला. कशानं झालास रे बाबा असा? असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत ती तशीच उभी राहून करा डोकं खाजवायला लागली. लुकादा, अरे काल आमचा पुन्हा गेला. पुन्हा गेला? क्या हुआ क्या बुड्ढे को? लुकाला एकदम धक्का बसल्यासारखं झालं. नाही म्हटलं तरी वस्तीतला सगळ्यात जुना म्हातारा. अरे जुलाब झाले, रगत वाकला आणि खालास. अर्ध्या घंट्यात कारभार आटोपला. अम्मा दुःखानं म्हणाली. चकचक करत लुका अधांतरी कुठेतरी पाहत राहिला. आणि त्यानंतर राती मारामारी. किधर किसकी? लुक्कानं सहजगत्या विचारलं, पण अम्मानं मात्र डोळ्यात सारी चिंता एकवटून ते विचारलेलं होतं. त्यो पाखाडीवरचा आणते आणि झेपऱ्या. अरे कशी आहेत रे पोरं ती? अरे पहिले आपल्याच कंपनीतली पोरं ती. वाये थे आये शाको देखने. तेरे की आये शाको देखने के लिए. लुका कौतुकानं म्हणाला. पुन्हाला पोचून आल्यावर चिक्कार पिऊन टेस झाले आणि म्हणले लाव आई शाकू. लय शिवे द्यायला लागले. फिर क्या हुआ? क्या होने वाला लुका? एक शिसा उचलला ना हाणला आणि त्याच्या टाळक्यात तसे दोघे पळाले. बस इतना ही ना, दे छोड़ दे. जाट का बाल. अरे वो नहीं गुस्सा करेंगे. कोई चाकू का मामला नहीं ना? नाही. फिर ठीक आहे. लुका तू याला सांगून ठेवा. अम्मा रागानं आणि चिंतेनं म्हणाली. या मारामाऱ्यान लपडे आपने को नाही मागता. अरे जलंबर भोगले. धंदा इमानानं करावा, पैसा कामवावा. कुठंतरी भाड्यानं जमीन घ्यावी. स्वतःचं झोपडं झालं की एकदा सुटले बघ मी. मला दिवस रात या पोराचा घोर आहे रे. बोलता बोलता अम्माचा आवाजच कातर झाला. देख तू डर मत, सब बराबर हो जाएगा. क्या हो जाएगा? भारी खट पोर आहे हे. काल पालिशची पेटी नाही परत आणली, आता कसला बेकार धंदा करतोय. किधर है रे तेरी पेटी? वो साले म्युन्सिपाल्टी वाले लेके गए. आज गेला असेल कुठेतरी झक मारायला पेटी ते टाकून. अम्मा रागानं फणकारली. पण त्यावर बेनवा काही बोलला नाही. लुका बोलला नाही. असल्या फालतूच्या गोष्टी त्याला कधी महत्त्वच वाटलं नाही. बैठ रे लुका, थोडी पेस ठेवते चुलीव. असं म्हणत अम्मा वाकून झोपडीत शिरली. बेनवा आणि लुका बाहेरच्या बाजेवर बसून राहिले. लुकादा, चल जरा घूम के आएंगे. बैठे क्या करेंगे? नहीं यार, अभी खाली पिली घूमने की ताकत किधर है? असं म्हणत लुकानं वेडवाकडं तोंड केलं, मांड्या चाळवल्या आणि तो तिथल्या तिथे स्वस्थ बसून राहिला. बेनवा काही बोलला नाही, पण त्याला काहीतरी बोलायचं होतं. क्षणभर तो जागच्या जागी चुळबुळला आणि मग लुकाच्या कानाशी तोंड नेऊन हलक्या आवाजात म्हणाला. चल ना जरा जाके आएंगे भागी के पास. हट साले, ये लफड़े में मत पड तू. असं फटकारत लुकानं आपलं तोंड एकाएकी गंभीर केलं. लुकात झालेला हा बदल बेनवाला एकदमच नवा वाटला. तो चकितच झाला. त्याला वाटलं होतं भागीचं नाव काढताच लुका तयार होईल. मग कानात अत्तराचा बोळा ठेवून आपण सुद्धा भागीकडे गेलो असतो. लुकानं पैसे मोजले असते आणि मग भागीला दोन्ही हातांनी आपण आल्हाद वर उचलले असते. काय मजा आली असती. पण लुकाला झालं काय? साला भलताच पालटलाय. आल्या खेपेला भागीकडे एक फेरी ठरलेली असायची. साला एवढ्यात बुढा कशानं झाला हा? पैसे के वास्ते डरता है क्या तू? बेनवानं आणखीन एक दगड टाकून बघितला. नहीं यार, ऐसी फालतू बातें मत कर. साले तुम शादी बनाओ शादी, ये खतरे में मत पड समझा. असं म्हणून लुकानं बसल्या जागेवरनं पुकारा केला. ए अम्मा. क्या रे लुका? तू जल्दी से जल्दी ये बड़वे की शादी कर. शादी कर.
आणि साधी करून त्याच्या बायकोला खायला काय घालू, माझी हाडं? असं म्हणत आम्हा झोपडीच्या बाहेर आली. तुझी हाडं, तुला हाडं हाईत कुठं, चालत सगळे गोश पडेल. लुकाचा तो विनोद ऐकून आम्हा तोंडातल्या तोंडात ओठ आवळून हसली. वाईट पोरग आहे, धंदा नाही होत हातनं, काचवाल्याची नोकरी घालवली, त्याची पाठ फोडली, मग कसं ठेवून घेईन त्यो? बरी होती का नाही ती नोकरी? अधूनमधून ती पाठ घरी आणली की 2-4 रुपये तरी सुटायचे. पण ती नोकरी गेली, पालिशची पेटी घालून बसला, आता काय शेणी थापून धंदा करीन? आम्हा काऊन काऊन बडबडत होती आणि बेनवा फक्त गरीब नजरेनं तिच्या तोंडाकडे बघत होता. धंदा होईल, धंदा होईल. अरे आपण लोग का ये धंधा ऐसाच है, आज है तो कल नहीं. पर तू ये साले की शादी नहीं करेंगे ना तो साला भलते धंदे में पडेगा, पहिले से बताता मैं. असं म्हणत लुकानं थपकन बेनवाच्या पाठीत एक धपका घातला. बेनवा नुसता हल्ला, गालावरची मुरमं फोडत जमिनीकडे टक लावून पाहत राहिला. स्वप्न पाहता पाहता स्वतःला अचानक हरवून गेला आणि मग कितीतरी वेळ बेनवा तसाच बसून राहिला. सायंकाळी उन्हं पिवळी पडली तेव्हा कुठं लुकाची एक झोप पुरी झाली. अंगावरल्या कपड्यानिशी तो बाजेवर उताणा पडला होता. उन्हात उघड्यावर झोपला होता. लालबुंद झालेले डोळे चोळत तो उठून बसताच आम्मानं त्याला लोटाभर पाणी दिलं. त्यांनी 2-4 चुळा भरल्या आणि बसल्या जागेवरनं रस्त्यावर पिचकाऱ्या सोडल्या. मग टाळी मारून त्यांनी एक हाक मारली, खानसाहेब 3 चाय लाव. चहाची ऑर्डर मिळताच अब्दुल्ला किटली घेऊन उठला. बशांचा कडकड आवाज करत रस्ता ओलांडून आला. कानापर्यंत किटली ओढली आणि चहाचा लाल भडक काढा त्यांनी लांब धारेनं पेल्यात ओतला. अम्मा, बेनवा आणि लुका भुर्र भुर्र आवाज करत झुरके घ्यायला लागले. 3 आणे अब्दुल्लाच्या कपाट टाकून लुका उठून उभा राहिला. उभं राहताना त्याच्या कमरेत आणि गुडघ्यात वेदना झाल्या. त्या त्याच्या काळपट मुखावर स्पष्ट दिसल्या. जाएंगा अभी आस्ते आस्ते. अभी सीधा कल्याण को? हा देखता मैं. तुझं कल्याणचं पोलिसी लपडं सुटायचं कधी? मी मेल्याव. लुका चेहरा गंभीर करून म्हणाला. मरणाचा उल्लेख लुकाच्या तोंडून पहिल्यांदा निघाला होता. यापूर्वी तो इतका अगतिक कधीही झाला नव्हता. आता सुटका मेल्यावरच. अरे तसं का? 2 वर्षाची मुदत होती ना? ती मुदत संपल 2 महिन्यांनी आणि परत सुरू होईन दुसरी मुदत. वाईट रे बाबा, वाईट. मला ठाव आहे पोलीसवाल्याचा त्रास. अम्मा काहीतरी जुनं आठवून म्हणाली. पोलीसवाल्याचा त्रास मला नाही. ही तब्येत गेली त्यानं मेलो मी, हातून धंदा होईना. दवा पाणी घे की 4 दिवस. दवा पाणी? अगं हाताची भोकं झाली इंजेक्शन घेऊन, गुणच येत नाही. काय झालं रे हे तुझं? शेण झालं माझं, शेण. लुका पचकन थुंकला आणि कसा तरी कडवट असून बेनवाला म्हणाला, चले पोरा चल. आता त्याला कुठं नेतो? साधी ठरवून देतो याची. कुणाची? झिपरेची बहीण आहे ना, आंबली फक्कड पोरगी. हे ऐकून आम्हा ओठात हसली. बेनवा थोडासा लाजल्यासारखा झाला. चट्ट्या पट्ट्याचा रंगीबेरंगी गंजी फ्रॉक त्याने चड्डीत खोवला, वर पट्टा आवळून घेतला. झोपडीत जाऊन त्याने रंगीत रेशमी रुमाल आणला, गळ्याभोवती गुंडाळला. चड्डीच्या मागच्या खिशातनं बारका कंगवा काढला आणि केसांची झुलप सिनेमातल्या नटासारखी 4 बोटं उंच रचून ठेवली. स्वतःशी मग्न होऊन त्यांनी ही तयारी केली. इतका मग्न झाला होता की तो आपल्याकडे लुका आणि आम्हा बघतायत हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही. त्याने खिशात कांगवा ठेवला, वर बघितलं आणि तो एकदम लाजल्यासारखा झाला, कारण लुका आणि आम्हा त्याच्याकडे बघत चेष्टेनं हसत होते. बडवा नवरा झाला ना, दे बाबा रस्त्याला लावून पोराला. असं म्हणत आम्हा त्यांना बघत राहिली. दोघेही पाठ वळवून चालायला लागले. मध्येच आम्हाला आठवण झाली, ए लुका जरा असं ये रे. गुडघ्यातून लचकत लुका परत फिरला. अरे लुका, कुठं भोई भाड्यानं एक तुकडा बघ रे माझ्या पुता. या पोराचं लगीन या रस्त्यावर गटारात कुठं करू? कुठं निवाऱ्याची जागा मिळाली तर हिमतीनं झोपडं बांधीन मी. एवढं कर पुता माझ्यासाठी. जागा मिळेल, तू चिंता करू नका.
आधी या पोराला उजवतो, असं म्हणून तो परत फिरला. दोघेही आस्ते चालीनं पुढे सरकले. चालता चालता दोघेही पुन्नाच्या झोपडीपाशी आले. पुन्नाची बाज झोपडीपाशी उभी करून ठेवली होती. त्या बाजेचं सुंब जागोजागी तुटून लोंबत होतं. बेनवाला आठवण झाली की पुन्नानं सुंभ आणायला सांगितलं होतं, पण त्याला एक सुंबाचा गुंडाळा आणून देता आला नाही. एवढंसं सुंभ कुठूनही चोरून आणता आलं असतं, पण लक्षातच राहिलं नाही. तेवढ्यात पुन्हाच खलास झाला. त्या एका आठवणीनं त्याचं मन नेहमी हुरहुरल्यासारखं होई. तेवढ्यात आयशा तोंडाला पावडर लावत बाहेर आली. हातातला आरसा तिने झोपडीच्या छपरावर ठेवला आणि वाकून त्या चेहरा पाहिला. देखा क्या लोका. कौन रे? अरे ये साली आयशा, उसका रुबाब देख. झोपडीच्या छपरावर ठेवलेल्या आरशात बघत आयशा कागदी फुलांची तेलकटलेली वेणी माळून सजत होती. कल शाम को पुन्ना मर गया और आज साली धंदा शुरू कर रेली. अरे क्या करेंगी बिचारी, पोट तर हायच ना. लुका समंजस आवाजात म्हणाला. पुन्नाच्या झोपडीवरनं ते 4 पावलं पुढे गेले, पण लुका विचार करून मागे वळला. क्यों रे? अरे चेन्नाला भेटतो, बाप मेलाय तिचा. दोघेही पुन्हा पुन्नाच्या झोपडीपाशी आले. आयशा पाठमोरी होती. आरशात तिला लुका दिसला. त्या सरशी आरसा लपवत ती एकदम मागे वळाली. अरे काय रे लुका, का आला तू? काय येऊन राहिलो मी, असं म्हणत लुका झोपड्याच्या दाराशी गेला. ये की आत. चेन्ना, त्याने हाक मारली. चेन्ना नव्या करकरीत लुगड्याची घडी उघडून बघत होती. झोपडीच्या दारात लुकाला बघताच तिने लुगडं चुरगाळलं, पेटीमागे लोटलं आणि अंग सावरून बाजूला बसली. आयशासुद्धा आत आली, तिच्या शेजारी बसली. बस र, असं म्हणत तिने फाटकी चटई सोडली. नाही बाय बसत आता, असं म्हणत लुका उभाच राहिला. त्याला उठायला बसायला त्रास होतो म्हणून तो बसत नाहीये हे बेनवानं ओळखलं. मग उभ्या उभ्या पुन्नाच्या मरणासंबंधी चेन्ना आणि लुका यांच्यात थोडं बोलणं झालं. मग थोडा वेळ शांतता. मग चेन्नानं लुकाची चौकशी केली विलक्षण आपुलकीनं. त्या चौकशीला लुकानं उडत उडत उत्तरं दिली. अरे असा हटला कशानं तू? कल्ल्यांची हवा मानवत नाही. मारपीट करतात का पोलीसवाले? मारपिटीनं तब्येत आटती वय. हे ऐकून चेन्ना हसली, आयशा पण हसली. अरे मग असा खांगलास कशापायी? झुरतोय पोरीसाठी. पुन्हा चेन्नाला हसायला लागलं. तुझं अन्नाडी पण गेलं नाही म्हातारा झाला तरी. म्हातारा दिसतोय वे मी. लुकानं आपल्या सुकलेल्या तोंडावरनं हात फिरवला. दिसतोयस तरणं दिसतोयस, लगीन कर. तरणी ताटी मिळाली तर करल की लगीन, पण तू झाली म्हातारी. हे ऐकून सर्वजण अवघडून हसले. बरं जातोय मी. राहशील ना रातीला? राहायचं कशाला? काय देणार? दिन की. काय देणार? मागशीन ते. नको बा, घ्यायला टाईम आहे कुठं? तुझी मर्जी. बरं जातो मी. आता कुठवर? कुठवर म्हणजे? अरे आम्ही कल्याणचे मिनिस्टर. सकाळी ठाण्यावर वर्दी नाही दिली तर पोलीस त्याला साव. हे सुटायचं का बाबा? चलतंय. बरच्यांना जातो, जपून राहा. असं म्हणत लुकानं बेनवाच्या खांद्यावर हात टाकला आणि त्यांनी पाठ फिरवली. चेन्ना जागची उठून झोपडीच्या बाहेर आली. लुकाला पाठमोरा बघता बघता बराच वेळ ती जागच्या जागी उभी राहिली. खाली बाटल्या विकायचा धंदा करते, नवीन लुगडं घेण्या इतपत या धंद्यात पैसा सुटतो. अरे पोरगा येतो अजून, कळायचं नाही तुला? दिवसाकाठी 8-10 बाटल्या ऐकून 2 आणं बी सुटायचं नाही. वाटासाठी दुसरे धंदे करायला लागतात. तेच म्हणतोय मी. सालीचं ना त्या लक्ष्मीलाच हॉटेलवाल्या भांडाऱ्याची जी अंगाट असलं पाहिजे. दुपारची नाहून धुवून तिथं बसलेली असती चेंची सोडून. वयंगा. अरे वयंगा काय? त्यानं दिलं असलं पाहिजे लुगडं. अरे असल रे, क्या करेगी बेचारी, पेट है ना. तेरे को एक बात बताता मैं बेनवा, एक सोचने की बात है. अगर ये भगवान
पेट और पेट के नीचे वाला एक टुकड़ा इंसान को नहीं देता ना, तो साली ये दुनिया जो बदल जाती। क्या समझे? सोच ले, सोचने की बात आहे. सोचणे की बात है असं लोकांनं पुन्हा पुन्हा सांगितल्यामुळे त्यावर विचार केलाच पाहिजे अशा समजुतीनं बेनवा तोंड मिटून चालायला लागला. गंभीर मुद्रा करून तो बराच वेळ गप्प राहिला. तेरे को मालूम नहीं रे, ये चेन्नई ना बहुत अच्छी लड़की थी. साली मेरे लिए अभी तक मरती है वो. सच्ची? फिर अरे मैं सिर्फ हाँ बोलूँगा ना तो अभी मेरे साथ मेरे से शादी करेंगी वो. अरे मग हाँ बोल ना तू. अभी क्या बोलेंगा मैं, अभी है क्या? क्यों? अरे अभी तुम्हारे सामने वोज बोली ना, मैं बुड्ढा हुआ करके. लोका बराच वेळ गप्प राहिला. गप्प राहून लचकत चालत राहिला. मग थोड्या वेळानं कसली तरी याद करत म्हणाला, ही चन्ना जवान होती ना तवा साली काय खूबसूरत दिसायची. मेरे पीछे पीछे पडती थी वो. तेरे को नहीं मालूम, माझ्यामुळं पोरवा शिनपण झालती. फिर क्या? नहीं फिर हुआ क्या? मैं नहीं बोला ना. पोपायाच्या बिया खाल्ल्या, हळद गुळ, कुछ नाही. 7व्या महिन्याला गोळा पाडला. सालीनी काय खाल्लं कोण माहिती. सोन्या महाराला आठवणी देऊन गोळा कचरापट्टीत फेकून द्यायला लावला. चला खाली 8 आण्यात काम खतम. तू शादी करता तो अच्छा होता. अरे लेकिन उस वक्त दिल नहीं बनाना. साला शादी केली असती ना तर ते पोर आत्ता 8 वर्षाचं झालं असतं. बराच वेळ श्वास रोखून हे सगळं ऐकल्यामुळे बेनवाचा जीव कोंडल्यासारखा झाला. शेवटी त्याने एक लांब सुस्कारा सोडला. तो ऐकून लुका म्हणाला, छोड़ रे छोड़, गया वो गया. अभी कैसा भी एक एक दिन निकालने का मेरे को. मग बेनवाच्या गंभीर तोंडाकडे बघत तो म्हणाला, म्हणून सांगतोय मी ते आई बाबा, भलत्या धंद्यात पडू नको. शादी कर आमली बरोबर. जागा घे, झोपडं बांध, पोटापुरता धंदा कर. नहीं तो साला तू भी ये लुक्का के माफत मर जाएगा, ध्यान में रख. श्रोते हो, हा होता भाग 8. भाग 9 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.